नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव मधूच्या समोर येतो. राघवला पाहून मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. राघव आल्या क्षणी मधूजवळ रागाने पाहू लागतो आणि मधूला म्हणतो, मधू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. मी नेहमीच तुला सांगत आलो की कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस, तरीसुद्धा तू तेच करत आलीस, माझ्यासोबत खोटं बोलत राहिलीस. तर त्यानंतर मधू म्हणते, राघव अरे काय झालं आहे? तर राघव म्हणतो, मधू कमाल आहे तुझी, म्हणजे अजूनही तुला खोटंच बोलायचं आहे का? खरं बोलायचंच नाही आहे का? मधू म्हणते, राघव अरे बोल ना, काय झालं आहे? राघव म्हणतो, हे बघ, ही तूच आहेस ना? लहान मुलीने तुझं वर्णन केलं आणि म्हणूनच तुझं स्केच तयार झालं आहे. परंतु मला एक कळत नाही की तू लहान मुलीला किडनॅप का केलं? तर स्केच पाहून मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. मधू खूप घाबरून गेलेली असते. राघव म्हणतो, हे करायची काय गरज होती? एका लहान मुलीला किडनॅप करायची काय गरज होती मधू? तर मधू ही राघवला म्हणते, राघव मी असं का करेन सांग ना. राघव म्हणतो, खरंच हा प्रश्न मी तुला विचारतोय, तू असं का केलंय सांग मधू. तर मधू म्हणते, राघव मी असं काही केलं नाही. तर राघव म्हणतो, मग मला सांग, तुझा जर याच्याशी काही संबंधच नाही, मग तुझं स्केच का तयार झालं आहे? त्या लहान मुलीने तुझं वर्णन का केलं आहे? तर मधू ही राघवला म्हणते, राघव तिच्या सांगण्यात काहीतरी चूक झाली असेल, तिने दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असेल आणि तिने चुकीचं वर्णन केलं असेल. परंतु राघव मी असं का करेन आणि कशासाठी करेन? राघव म्हणतो, मधू तू असं काहीतरी करशील असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तू असं वागशील अशी माझी अपेक्षाही नव्हती. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणते, राघव सॉरी, माझ्यातून एक चूक झाली, ती लपविण्यासाठी मी दुसरी चूक केली आणि दुसरी लपवण्यासाठी मी तिसरी चूक केली. एका पॉईंटला ही परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली, परिस्थिती कंट्रोल झाली नाही आणि माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली. राघव मला खरंच माफ कर. मधू आपल्या चुकींचा पाडा, आपल्या पापांचा पाडा राघवसमोर वाचत असते आणि खूप रडतही असते. ती पुन्हा पुन्हा राघवची माफी मागत म्हणू लागते, राघव खरंच मला माफ कर. मधू आपली पहिली चूक सांगत राघवला म्हणते, राघव मी पॅरालाइज झाल्याचं नाटक केलं आणि हे नाटक सिंधूला कळायला होतं. मधूला जुने दिवस आठवू लागतात. जेव्हा ती पॅरालाइजच्या रिपोर्टबद्दल बोलत असते तेव्हा समोर सिंधू आलेली असते. मधू म्हणत असते की आता प्रीमियम दुप्पट भरावा तर लागणार नाही ना? तर सिंधू तिला म्हणालेली असते की आता प्रीमियम नाही तर शिक्षा दुप्पट भोगावी लागणार आहे. तर मधू मात्र तेव्हा घाबरून गेलेली असते. सिंधू म्हणू लागते, हे सगळं काही मधुताई तुम्ही चुकीचं केलं आहे, घरच्यांचा विश्वासघात केला आहे आणि हे सत्य मी सर्वांसमोर आणणार आहे. तेव्हा मात्र मधू घाबरून गेलेली असते आणि ती राघवला म्हणत असते, राघव मी तिला रिक्वेस्ट केली होती, तिला म्हणाले होते की हे कोणालाही सांगू नकोस, परंतु ती माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. तेव्हा मात्र मला काहीच सुचलं नाही, मग मी तिच्या सावीला किडनॅप केलं. मधूला ते जुने दिवस आठवू लागतात. मधू म्हणू लागते, मी तिला घाटात बोलवलं आणि चुकून माझा तिला धक्का लागला आणि सिंधू घाटात पडली आणि माझ्या हातूनच सिंधूचा खून झाला आहे. माझ्यामुळेच आज सिंधू या जगात नाहीये. मधू आपल्या हातून घडलेल्या सर्व चुका राघवला सांगत असते, परंतु तेवढ्यातच मागून टाळ्यांचा आवाज येतो आणि म्हणूनच मधू मागे वळून पाहते तर तिथे शकुंतलाबाई आलेले असतात. शकुंतलाबाई मधूजवळ रागाने पाहत असतात आणि मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात. शकुंतलाबाईंना तिथे आलेलं पाहून मधूला तर धक्काच बसतो. शकुंतलाबाई रागानेच मधूला विचारतात, झालं का समाधान? सगळं सांगितलं का राघूला? अहो तुमच्या राघूला तुम्ही सगळं काही सत्य सांगताय, पण तुमचा राघू हाय कुठे? डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा. तर त्यानंतर मधू इकडे तिकडे पाहू लागते, परंतु राघव तिथे कुठेच नसतो. तर शकुंतलाबाई मधूला विचारतात, काय झालं? अहो तुमचा राघू उडून गेला आहे का? इथे तर कुठेच दिसत नाहीये. मधूला मात्र काहीच कळत नसतं. तर त्यानंतर शकुंतलाबाई मधूला म्हणू लागतात, मैना राणी तुम्हाला वेडं म्हणावं की खुळं? अहो नशीब तुम्ही हे स्वतःशी जे काही बोलत होता ते कोणी ऐकलं नाही, आणि जर कोणी ऐकलं असतं तर मधू म्हणू लागते, शकुंतलाजी आता मला काय करावं काहीच कळत नाही. आता हे एक ना एक दिवस सत्य राघवला कळणार आहे आणि माझं स्वप्न खरं ठरणार आहे. तर शकुंतलाबाई मधूला म्हणतात, मधुराणी मैना राणी तुम्ही मॅच बघता ना? तर मधू म्हणते, परंतु त्या मॅचचा इथे काय संबंध येतो? तर त्यानंतर शकुंतलाबाई मधूला म्हणतात, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत जिंकण्याची आस सोडायची नाही. मधू म्हणते, तुम्ही काय बोलतात मला काहीच कळत नाही. तर त्यानंतर शकुंतलाबाई म्हणतात, तुला माहीत नाही आहे का त्या सूर्याने कशी झक्कास कॅच पकडली? अगं ते पाहिलंयस ना तू, का नाही पाहिलंयस? तर त्यानंतर मधू म्हणू लागते, परंतु तुम्ही काय बोलताय? तर त्यानंतर शकुंतलाबाई म्हणतात, युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शस्त्र खाली ठेवायची नाहीत. कळतंय का तुम्हाला की काहीच कळत नाही आहे? अहो तुम्ही जे काही इथे बोलत होता तर ते कोणी ऐकलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? अहो तुमची चोरी लगेच पकडली गेली असती, परंतु
तुम्ही काय बोलताय हे भान ठेवून जरा बोलत जा. अगं मैना राणी, आज सगळं सत्य सर्वांसमोर आलं असतं. अजूनही वेळ गेली नाहीये. स्वतःला सावर आणि जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नकोस. तर तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघव हा शकुंतलाबाईंना विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तर शकुंतलाबाई नाटक करत म्हणू लागतात, ते माझ्या घरी चोरी झाली आहे ना, मग तीच तक्रार नोंदवण्यासाठी आले होते. तर राघव त्यांच्याशी काही न बोलता ईशानीला म्हणतो, ईशानी मला सांग बाळा, तू जे स्केच तयार करायला सांगितलं होतंस त्या स्केचप्रमाणे याच आंटी आहेत ना? तर ईशानी मात्र खूप घाबरून गेलेली असते. ईशानीचे बाबाही खूप घाबरून गेलेली असतात. तर राघव म्हणू लागतो, ईशानी बाळा, अजिबात घाबरू नकोस. तुला इथे कोणीही काही करणार नाही. मी असताना तुला काही होणार नाही. फक्त तू खरं बोल. मधुसुद्धा खूप घाबरून गेलेली असते. ईशानी ही मधुकडे पाहत असते. राघव म्हणतो, ईशानी बाळा, तुला जे काही सांगायचं आहे ते खरं सांग. तू काहीच कोणालाही घाबरू नकोस. मी आहे ना इथे. तर त्यानंतर राघव पुन्हा एकदा विचारतो की याच होता ना त्या आंटी? तर त्यानंतर ईशानी बोलू लागते, पोलीस अंकल, या त्या आंटी. तर ईशानीचे बाबा मात्र खूप घाबरून गेलेले असतात. ईशानी ही आपल्या बाबांजवळ पाहते आणि नंतर म्हणू लागते, या त्या आंटी नव्हत्या. हे ऐकल्यानंतर राघवला तर धक्काच बसतो. राघव म्हणतो, ईशानी बाळा, तू हे काय बोलतेस? तू घाबरू नकोस. अगं तू आठवून सांग. अगं तू आम्हाला याच आंटीचं स्केच तयार करायला सांगितलं होतं ना? याच आंटी होता ना त्या? मग तू आता अचानक असं का बोलत आहेस? तर ईशानी म्हणते की माझं वर्णन करण्यात खरंच खूप चूक झाली आहे. मी खरं तर कन्फ्यूज झाले होते आणि म्हणूनच माझ्या हातून ही चूक झाली. परंतु या त्या आंटी नाही आहेत. तर मधूने मोकळा श्वास घेतलेला असतो. तर शकुंतलाबाई मात्र खूप खुश झालेल्या असतात. राघव पुन्हा एकदा ईशानीला विचारतो, ईशानी बाळा, अजूनही वेळ गेली नाही आहे. जे काही खरं असेल ते सांग. तर ईशानी म्हणू लागते की हो पोलीस अंकल, त्या किडनॅपरने मला ज्या आंटीजवळ दिलं होतं त्या आंटी या नाहीच आहेत. हे ऐकल्यानंतर मधूला धक्का बसतो आणि मधू विचार करू लागते की हे कसं शक्य आहे? हिने तर मला पाहिलं होतं आणि तरीसुद्धा ही खोटं का बोलत आहे? मधूला काहीच कळत नसतं. तर इकडे शकुंतलाबाई मात्र मनातून खूप खुश असतात. कारण शकुंतलाबाईंनीच ईशानीच्या वडिलांना जेव्हा स्केच तयार होत असतं तेव्हा कॉल केलेला असतो आणि म्हणालेले असतात, अहो ईशानीचे बाबा, तुम्ही तर पोलीस स्टेशनला जाण्याची घाईच केली. तर ईशानीचे वडील विचारू लागतात, तुम्ही कोण आहात? तर शकुंतलाबाई म्हणू लागतात की मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही. तर त्यानंतर ईशानीचे वडील विचारतात की तुम्हाला काय पाहिजे आहे? तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, आता तर तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आहे. अहो तुम्ही जमाने देण्यासाठी पोलीस स्टेशनला ईशानीला घेऊन तर गेलात, पण तिच्या आईला घरीत विसरलात, तिच्या मम्माला. आता कसं आहे ना, ती बिचारी एकटीच किचनमध्ये काम करत होती, जेवण बनवत होती. मग त्यांना एकट्यानं काम करताना मला पाहवत नव्हतं ना, आणि म्हणूनच आमची 4 माणसं तिथे पाठवली आहेत. हे ऐकल्यावर ईशानीच्या वडिलांना तर धक्काच बसतो. तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, आता कसं आहे ना, त्या जर तुम्हाला जिवंत हव्या असतील तर आम्ही सांगू तीच तुम्हाला जबानी द्यावी लागेल. तर शकुंतलाबाईंचं हे बोलणं ऐकून ईशानीच्या वडिलांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, आता तुम्हाला ती जबानी बदलावी लागेल, तरच तुमच्या बायकोचा आणि ईशानीच्या मम्माचा जीव वाचू शकतो. तर शकुंतलाबाईंच्या होला हो देऊन ईशानीच्या वडिलांनी शकुंतलाबाईंच्या सांगण्यावरूनच ईशानीला ते खोटं बोलायला सांगितलेलं असतं. तर शकुंतलाबाई मनाशीच म्हणतात, शकुंतला बोलली, विषय स्टॉप. तर शकुंतलाबाईंना खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर शकुंतलाबाई ईशानीला जवळ घेतात आणि म्हणू लागतात, बाळा, अगं किती गोड आहेस तू. तर त्यानंतर ते ईशानीच्या वडिलांना म्हणू लागतात, पोरगी खरंच खूप गोड आहे, पोरीची काळजी घ्या आणि तिला हवं नको ते पहा नक्कीच. आणि तिचे मुद्दामून लाड करण्याचं नाटक करत असतात. तर त्यानंतर ईशानीचे वडील ईशानीला घेऊन तिथून निघून जातात. राघवला त्याच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच राघव मधूची माफी मागत मधूला म्हणू लागतो की मधू सॉरी, त्या लहान मुलीने तुझं स्केच तयार केलं होतं आणि म्हणूनच माझा गैरसमज झाला होता. मधू मला खरंच माफ कर. तर मधू ही राघवला म्हणू लागते, राघव ओके, अरे यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे, मी समजू शकते, तू तुझी ड्युटी निभावत होतास. तर त्यानंतर राघवला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर मधू ही राघवला म्हणू लागते, राघव, तू घरून ब्रेकफास्ट न करताच निघाला होतास आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आले आहे, तू टिफिन खाऊन घे. राघवला मात्र त्याच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं. तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, खरं सांगू का, तुमचा जोडा लाखात एक शोभून दिसेल. अहो तुम्ही कर्तव्यनिष्ठ अधिकारी या आणि आदर्श गृहिणी. पहा ना, अहो रत्नपारखी यांच्यासारख्या काळजी घेणाऱ्या जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटल्या तर किती छान आहे ना. परंतु राघव त्यांना काहीच बोलत नाही. तर त्यानंतर राघव हा मधूला म्हणू लागतो, मधू, तू टिफिन घेऊन घरी जाऊ शकतेस, कारण मला भूक नाही. हे ऐकून मधूला धक्काच बसतो. राघव म्हणू लागतो की मला आता कृष्णाला शोधायला जायचं आहे, मी कृष्णाला शोधायला चाललो आहे. असं म्हणत राघव हा कृष्णाला शोधण्यासाठी तिथून निघून जातो. मधूला काय करावं काहीच कळत नसतं. तर शकुंतलाबाई मधूला म्हणू लागतात, मैना राणी, यावेळी आम्ही तुमच्या गळ्याशी आलेला फास काढला आहे, परंतु या प्रश्नावर आपल्याला कायमचा तोडगा काढावाच लागेल. तर मधू
विचारते, म्हणजे तुमच्या मनात नक्की काय चालू आहे? तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, तुम्हा दोघांचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ही टांगती तलवार अशीच राहणार आहे, असं म्हणत शकुंतलाबाई तिथून निघून जातात. तर त्यानंतर मधु ही विचार करत म्हणू लागते की आता अशक्य ते शक्य करावंच लागणार आहे आणि आता हे कृष्णाच सत्यात आणू शकते. हे सगळं काही कृष्णाच करू शकते. आपल्या हातामध्ये आता लास्ट चान्स आहे. कृष्णाला शोधायलाच हवं आणि आता वेळ आली आहे कृष्णाला जे हवं ते द्यायची आणि मला जे हवं ते मिळवण्याची. मधूने मनाशी कृष्णाला शोधायचं पक्क ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राजश्रीताई पुस्तक वाचतानाच त्यांचा डोळा लागलेला असतो. तर तेवढ्यातच राघव तिथे येतो आणि म्हणू लागतो, आई अगं नीट झोप ना, उगाच मान अवघडायची. तर राजश्रीताई म्हणू लागतात, नाही राघव मी ठीक आहे, तू बस ना. तर त्यानंतर राजश्रीताई राघवला विचारतात, अरे राघव तू कुठे होतास? मी किती वेळ तुझी वाट पाहत होते. तर राघव म्हणतो, अगं आई मी ड्युटीवर गेलो होतो. तर त्यानंतर राजश्रीताई राघवला म्हणतात, बरं मला सांग सिंधूची तब्येत कशी आहे? तर राघव म्हणतो, अजून सुद्धा ती पूर्ण बरी झाली नाहीये, त्यामुळे ती आराम करत आहे. तर राजश्रीताई विचारतात, राघव तिला औषध दिलंयस ना तू? राघव म्हणतो, हो मी तिला औषध वगैरे दिलं आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तर त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात, सिंधू घरात आल्यापासून एक दिवस सुद्धा असा गेला नाही की ती दिवसभर मला भेटली नाही आणि आजच ती फक्त मला सकाळपासून एकदाही भेटली नाहीये आणि म्हणूनच मला खूप तिची काळजी वाटत आहे. तर राघव म्हणू लागतो, आई अगं तू काळजी करू नकोस, बरं वाटल्यानंतर ती तुला भेटणारच आहे आणि तू एवढा विचार का करतेस सांग ना. तर राजश्रीताई म्हणू लागतात, मला माहीत आहे राघव, तुम्हा दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि खरंच तू सिंधूची खूप मनापासून काळजी घेतोयस हेही मला माहीत आहे. तर त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात, राघव मी तुला खरंच सांगू का, सिंधूची या घरची गृहलक्ष्मी आहे. अरे ती या घरात असली ना की घर अगदी भरलेलं असतं, नाहीतर हे घर भक्कास वाटतं. अरे कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी एकत्र जेवणासाठी येत नाही, कायमच सर्वजण आपापल्या कामात असतात. परंतु सिंधूने हे घर बांधून ठेवलं आहे. सिंधू घरातील प्रत्येकाची काळजी घेते, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करत असते आणि म्हणूनच मला सिंधू या घरात कायम हवी आहे. राघव सिंधूला या घरापासून, माझ्यापासून किंवा तुझ्यापासून कधीही लांब जाऊ देऊ नकोस. तर राघव आपल्या आईला प्रॉमिस करत म्हणू लागतो, आई मी तुला प्रॉमिस करतो, मी सिंधूला या घरापासून, तुझ्यापासून किंवा माझ्यापासून कधीही लांब जाऊ देणार नाही. तर राजश्रीताई खूप खुश होतात आणि राघवच्या गालावरून हात फिरवत म्हणू लागतात, राघव तुम्ही कायमच असेच एकत्र राहा, कायम सुखाने संसार करा आणि कायमच एकमेकांची साथ द्या. राघवला ऐकून भरून आलेलं असतं, कारण राघवला सिंधू घरात नसल्यामुळे सिंधूची खूप काळजी वाटत असते आणि राघव मनाशीच म्हणू लागतो की नक्की कृष्णा कुठे गेली असेल आणि मी कुठे शोधू. तर दुसरीकडे कृष्णा सापडत नसल्यामुळे मधूची खूप चिडचिड होत असते. मधू ही कृष्णाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कृष्णाचा काही फोन लागत नसतो आणि मधूला खूप राग आलेला असतो. मधू मनाशीच म्हणू लागते की राघवच्या अगोदर मला कृष्णाला शोधायला हवं. माझ्या आधी जर राघव तिथे पोहोचला तर राघव तिला इथे घेऊन येईल. राघवने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मधूची खूप चिडचिड होत असते आणि ती घाबरूनही गेलेली असते. मधू म्हणू लागते, मी राघवची तिच्याबद्दलची असलेली जवळीक स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे, कारण राघव हा कृष्णाला म्हणालेला असतो की माझा निर्णय कधीच बदलणार नाही, मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशी. मधूला कृष्णा आणि राघवमधील प्रेमाचे क्षण आठवत असतात. तर कृष्णाही मधूला म्हणालेली असते की आता जर लग्न करेन तर त्या फक्त लंबूशी. हे सगळं आठवल्यानंतर मधू मात्र घाबरून गेलेली असते. मधू म्हणू लागते की आता तिच्याजवळ माझ्या विरोधात व्हिडिओसुद्धा आहे आणि तो व्हिडिओ जर तिने राघवला दाखवला तर राघवने तर अगोदरच मला वॉर्निंग दिली आहे आणि माझ्या हातून एवढे गुन्हे घडले आहेत, हे जर राघवला कळालं तर राघव मला आयुष्यात कधीच माफ करणार नाही आणि राघव तर माझं तोंडही बघणार नाही. परंतु मी माझ्या राघवला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधू ही मनाशीच ठरवत म्हणू लागते की माझ्या राघवला दूर करू मी कोणालाच देणार नाही आणि मी माझ्या राघवला कधीच माझ्यापासून दूर जायला देणार नाही, यासाठी मलाच काहीतरी करायला हवं असं म्हणत मधू ही आपल्या कपाटातील एक पावडर हातामध्ये घेते आणि त्यानंतर ती पावडर ती ज्यूसमध्ये मिक्स करते. तेवढ्यातच राघव हा तिच्या रूममध्ये आलेला असतो. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणते, ज्यूस पिना. तर राघवला तिने ज्यूस ग्लासमधून दिलेला असतो, परंतु राघव जेव्हा ज्यूस पिण्यासाठी घेतो तेव्हा थांबतो आणि त्यानंतर मधूला म्हणू लागतो, तू पिना. तर मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. राघव हा मधूला म्हणतो, तू ज्यूस पिना, परंतु मधू काहीच बोलत नसते. आता मधू तो ज्यूस पिईल का की राघवला ती पिण्यासाठी देईल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.